संधिगत विकार. संधिगत विकार म्हणजे नेमकं काय? संधिगत आजारामध्ये गुडघ्यांमध्ये खूप कटकट आवाज येणे आणि गुडघ्यांमध्ये बऱ्यापैकी दुखणे. मुख्यतः जर समजा आपण असा विचार केला का हिवाळ्यामध्येच आपल्याला संधिगत विकार हे जास्त अग्रेसर का असतात, याचे प्रामुख्याने बरेचसे कारण आहे. यामध्ये जर समजा आपण असा विचार केला का बा हिवाळ्यामध्येच आपल्याला गुडघेदुखी, सांधेदुखी असा हा आजार तयार होत असतो. जर समजा तुम्ही नुसतं गुडघे दुखत आहे म्हणून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पेनकिलर जर समजा औषधं खात असाल तर हे एकदम चुकीचं होईल. तर थंडीमध्ये गुडघे दुखत असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपण आयुर्वेदानुसार काय केलं पाहिजे? मैं श्वेता बोपचे गुजरात से। मुझे कॉन्ड्रोमलेशिया पटेला नामक प्रॉब्लम हो गई थी। ये प्रॉब्लम ये होती है कि जॉइंट में ऑयल जो होता है वो कम हो जाता है, जिस वजह से हड्डियों में घिसाव होता है। तो मैंने गुजरात में काफ़ी डॉक्टरों से ट्रीटमेंट लिया। वहाँ के डॉक्टरों से ट्रीटमेंट लेने के बावजूद, काफ़ी मेडिसिन लेने के बावजूद भी मुझे किसी प्रकार का फ़ायदा नहीं दिखाई दिया। और लास्ट में मुझे डॉक्टर ने ये बोल दिया कि आपको दोनों जो नी है उसका ऑपरेशन, सर्जरी करना पड़ेगा। फिर मैं यहाँ पे डॉक्टर सोनटक के हॉस्पिटल में आया। सर से मैंने बातचीत की, मैंने अपनी परेशानी बताई, मुझे क्या परेशानी है। सर ने कहा कि आपको इस एज में सर्जरी करने की बिल्कुल ज़रूरत नहीं है, और मेरा वेट भी थोड़ा ज़्यादा था। तो मैंने पंचकर्म के साथ साथ समय समय पे यहाँ की सर के बोलने के अनुसार दवाइयाँ ली, तो मुझे 90% आराम हुआ। और मैं सीढ़ी चढ़ने उतरने में या उठने बैठने में बहुत ज़्यादा मुझे दिक्कत आती थी, वो दिक्कत लगभग 90% मेरी कम हो गई। वाढतं वजन झालं आणि शरीरातले अतिरिक्त प्रमाण आपल्या शरीरामध्ये साचत गेली तर आपल्याला गुडघ्यांचे त्रास, कमरेचे त्रास, पाठीचे त्रास, मानेचे त्रास, थायरॉइडचे त्रास, त्याच्यानंतर शरीरामध्ये एक बेली फॅट्स अतिप्रमाणामध्ये संचित होत असते। त्याच्यानंतर फॅटी इन्फिल्ट्रेशन ऑफ लिव्हर, त्यानंतर शरीरामध्ये हृदयामध्ये एक धमन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात। कोलेस्ट्रॉलचं प्रमाण हे बऱ्यापैकी वाढलेलं जाते। शरीरात एक ब्लड सर्क्युलेशन ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने होत नाही। ब्लड सर्क्युलेशन हे धीम्या गतीने चालत असते। त्यानंतर शरीराला जिथं तिथं ब्लड सर्क्युलेशन होत नसल्यामुळे शरीरामध्ये, अंगामध्ये, हातापायावरती बऱ्यापैकी सूजन येत असतात। मग तशा वेळेस आपण कितीही जरी समजा का रक्त पातळ करण्याचे औषधं घेतले तर आपल्याला औषधांचाही आपल्या शरीरावरती बऱ्यापैकी इफेक्ट होत नसते। सकाळी तर चालू शकत नव्हती, पण मी नाही का असे म्हणजे खूपच वाकल्यासारखं चालायची। पोरी मला म्हणायच्या, आई तू वाकून चालते तर असं वाटते का, पडते का असं वाटते म्हणे। तर मी बिलकुल चालू शकत नव्हती, मग बसून जायची। बसल्या बसल्याच माझं वजन खूप वाढलं। कमरेपासून ते टोंगळ्याचा खूप त्रास होता, टोंगळ्यामुळे मी बिलकुल चालू शकत नव्हती। आता नाही का चालू शकते, पटकन उठू शकते। मला उठणं बसणं मुश्किल होतं पहिले। म्हणजे असं वाटलं का नवीन जीवनच असं आलं मला। वर्षापासून हा त्रास आहे आणि त्याच्यासाठी कोणत्याच गोळ्या वगैरेचा असर नाही होत होता, पण सोनटक्के आयुर्वेदिक दवाखाने आल्यामुळे आणि पंचकर्म केल्यामुळे त्यांना भरपूर आराम पडला। हो, औषधांनी फरक पडला। औषध घेऊन राहिली मी, औषधांनी चांगलंच वाटून राहिलं। काल माझ्याकडे एक तरुण आलेला होता, तो जमतेम 25 वर्षाचा होता आणि त्याचं असं म्हणणं होतं की डॉक्टर साहेब मला फार दिवसापासून कमरेचा त्रास आहे। याचं कारण म्हणजे आपण कमरेच्या त्रासासाठी काही गोष्टी निग्लेक्ट करतो। म्हणजे मूळ आजारामध्ये आपण ट्रीटमेंट न घेता त्या फक्त वेदनाशमन आणि काही ठराविक औषधं, म्हणजे जसं कॅल्शियमचं प्रमाण कमी आहे म्हणून आणि दुखते म्हणून सारखं सातत्याने आपण औषधं घेत असतो। सातत्याने 8 ते 10 तास सारखं एकाच ठिकाणी बसून राहणे, चालणं फिरणं कमी असणे, त्याच्यानंतर ऑफिसमधून घरी गेल्याच्या नंतर जेवण करणे, काही शरीराची हालचाल न होता तसंच झोपी जाणे, त्यामुळे काय होते की कमरेमध्ये असणारी जी स्थिती आहे ती स्थिती थोडंसं बदलत असते। मग कमरेला अशा प्रकारचे काही आजार उत्पन्न होतात, ज्यामुळे वाढतं वजन, मलबद्धतेचा त्रास आणि सातत्याने बसून असल्यामुळे कमरेमध्ये गॅप येणे किंवा सायटिकाचा त्रास, स्लीप डिस्कचा प्रॉब्लेम आहे, सायटिकाचा प्रॉब्लेम आहे, यासाठी आयुर्वेदामध्ये खूप सुंदर चिकित्सा आहे, ज्यामध्ये सर्वांग स्नेहन, स्वेदन, त्यानंतर विरेचन चिकित्सा ही खूप जास्त उपयोगी ठरू शकते। जर आपण योग्य वेळी योग्य डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि ते निदर्शनामध्ये राहून उपचार घेतला
नक्कीच चांगला फायदा आपल्याला होऊ शकतो. मेरे को एक दिन पकड़ के लेके आया था यहाँ पे सपोर्ट पे, और मेरे बारे में बताया कि मैं CISF मिलिट्री का जवान हूँ और फिलहाल मैं मुंबई पोस्टेड हूँ अभी जी. तो ड्यूटी के दौरान मुझे कुछ इस टाइप से लगने लगा कि कुछ हो रहा है मेरे कमर में, दर्द वगैरह थोड़ा सा. अच्छा. वो धीरे धीरे बढ़ता गया जी. फिर वहाँ पे मैंने डॉक्टरों को दिखाया, तो MRI रिपोर्ट के बाद फिर जब देखा गया तो उसमें मेरी डिस्क काफ़ी ज़्यादा बाहर निकल चुकी थी. तो फिर डॉक्टर को कहना था कि इसकी सर्जरी करनी पड़ेगी. जबकि मैंने मुंबई के टॉप के हॉस्पिटल्स लीलावती, हिंदुजा वगैरह में दिखाया. मेरे एक दोस्त हैं, उन्होंने बताया था कि एक बार आप सोनटक्के सर के पास चल जाइए, मिल लीजिए, अच्छा करते हैं. जो मेरा पूरा दर्द वगैरह होता था, चलने में, उठने में, बैठने में समस्याएं होती थी, वो आज मेरी समस्याएं लगभग खत्म है. मतलब मैं ये बोलना चाहूँगा कि जब मैं यहाँ पे आया था तो 0 से 80-90% आज मेरे को रिलैक्स है. आयुर्वेदिक औषधाने डायलिसिस ही प्रक्रिया आपल्याला थांबवता येते. जर समजा तुम्हाला कमजोरी वाटत असेल, थकवा येत असेल, हिमोग्लोबिन कमी येत असेल, हातापायावरती, अंगावरती सुजन येत असेल, तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकतो. किडनीचे मुख्य हे काम काय आहे? शरीरातली टॉक्झिन्स म्हणजे विषारी पदार्थ जर समजा शरीरामध्ये बाहेर टाकण्याचं काम प्रामुख्याने कोणतं अवयव जर समजा करत असेल तर त्यामध्ये नंबर 1 हे किडनी. माणसाला डायलिसिसची गरज हे कधी लागत असते? जेव्हा तुमचं उच्च रक्तदाब असेल, मधुमेहाने जर समजा तुम्ही ग्रसित असाल, धाप लागणे, दम लागणे, चक्कर येणे, GFR हे रेट 15 पेक्षा जर समजा कमी येत तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला डायलिसिसची प्रक्रिया नक्की लागू शकते. वेळी योग्य आयुर्वेदिक उपचार जर समजा आपण करून घेतला, नक्कीच ह्या डायलिसिस पासून संपूर्ण आपण मुक्तता पाहू शकतो. मला रक्त नव्हतं, माझी किडनी, लिव्हर कावीळ झाला होता असं मला आमच्या डॉक्टरांनी सांगितलं की 6 महिन्याचाच चान्स आहे बा म्हणून. पण ज्यावेळेस मी इथे सोनटक्के कडे आली तेव्हापासून माझी प्रकृती चांगली आहे. त्यावेळेस माझी परिस्थिती अशी होती की मला बोलता येत नव्हतं, मला दम लागत होता, म्हणजे सगळं मी निकामी झाली होती. मी बरेच उपचार घेत होती पण काहीच फरक पडत नव्हता. डॉक्टर सोनटक्के यांचा माझ्या मुलीने पत्ता मिळवला, तिच्यामुळे मी इथे डॉक्टर सोनटक्के यांच्या दवाखान्यात आली. त्या डॉक्टरांनी मला 6 महिन्याची गॅरंटी दिली होती, पण आज मी 1.5-2 वर्ष झाले माझी प्रकृती छान आहे, मी ठीक आहे.
लकवा झाला तो बिलकुल बेहोश झाला माणूस. बाई लकवाचे पाय हात नाव गुंडगाड झाला. त्याला तो ठीक झाला. 15 दिवस राहिला. आता चांगला झाला म्हणून कवा येऊन भेट बाट खर्चता येऊन साहेबा सांगा 2 गोष्टी बोलून जात आहोत. काम असो नसो भेटून तर जाता. चांगला वाईट सांगून जात आहोत. माझे नाव गणपत नागराव श्रीमंगल आहे. मी माझ्या शरीरावर सुजन आल्याच्या नंतर मला लकवा मारलेला आहे म्हणून असं त्या दिवशी आणि सांगितलं. त्याच्यानंतर मी मूल आणि राजुरी या ठिकाणी गेल्याच्या नंतर डॉक्टरने मला तिथं इंजेक्शन गोळ्या औषधी दिली. पण त्याच्यानं काही माझी बिमारी हटली नाही. मग तेथून मी आदिलाबाद गेलो. आदिलाबादमध्ये बिमारी हटली नाही. मग माझ्या गावचा एक मुलगा मुंबईला राहतो. त्यानं मला सांगितल्याच्यानंतर डॉक्टर सोनटके हॉस्पिटल या ठिकाणी हमी मारून घेतली. माझ्या लिव्हरवर आणि किडनी आणि लकवा हे पुरी बिमारी माझी दुरुस्त झाली. जेव्हा तिला लकवा मारला होता तिला पहिले उचलून टाकावं लागत होती गाडीत आणि आता ती स्वतःहून फिरत आहे. ही माझी मुलगी श्रेया गजानन नैताम, जामगाव बुजुर्ग, तालुका वर्रा, जिल्हा चंद्रपूर. सर तिला पहिले साधारण उलट्या झाल्या. उलट्यामध्ये तिच्या ब्रेनची नस फाटलेली होती. त्यानंतर इथे ॲडमिट करण्यात आली. तिथं 1 महिना कमीत कमी 1 महिना ती ICUमध्ये राहिली होती. तिथून काढली तर डॉक्टर लोक सांगत होते की तिला पॅरालिस मारलेला आहे. तिला आयुर्वेदिक उपचाराची गरज आहे. त्यानंतर आम्ही लगांबुरी इथं घेऊन गेलो होतो. पण ती लांब पडत असल्यामुळे मग आम्ही इथं गडचांदूरचा पत्ता लागला आणि इथं तिला ॲडमिट केली होती. सर चंद्रपूरच्या डॉक्टर साहेबांनी सांगितलं होतं की तिला 4-5 दिवसात मी जशी होती तशी करू शकतो. त्यांच्या गोळ्या चालू होत्या. त्यानंतर मग आपल्याच मनात वाटलं का आयुर्वेदिक औषधी शिवाय पॅरालिसला उपाय नाही. चंद्रपूरहून आम्ही गडचांदूरला डॉक्टर सोनटक्के हॉस्पिटल इथं आलो आहे. त्यानंतर तिथं आम्हाला पंचकर्मा असे ट्रीटमेंट चालू 8 ते 10 महिने ट्रीटमेंट चालू आहे. आणि त्यांच्यात आम्हाला या औषधीने थोडा म्हणजे चांगलाच फायदा जाणवत होता. आणि आता पण ते ट्रीटमेंट आम्ही चंद्रसाहेबाकडे भरती केली. तिथून आम्ही काही दिवस 6-7 दिवस तिथं भरती राहिल्याच्या नंतर सुट्टी काढून गडचांदूरला आयुर्वेदिक दवाखाना सोनटके साहेबाच्या ह्याच्यात गेलो आणि तिथून पंचकर्म 4-5 दिवस पंचकर्म तिथून ट्रीटमेंट घेतली. त्याच्यानंतर आता कंटिन्यू आमची तिथलीच ट्रीटमेंट चालू आहे. पहिले तिला जे काही घरच्या गोष्टी समजत नव्हत्या, आता ती घरच्या गोष्टी पण सर्व समजून राहिली आहे. आता तिला पहिल्याच्या परस खूप म्हणजे कामाची उत्सुकता आणि अशी चालणं फिरणं, कोण्या कामात स्वयंपाक करणे, पण आम्ही तिला स्वयंपाकात अशी जाऊ देत नाही. तुम्हाला माहिती आहे का, किडनी जर समजा आपल्या शरीरामध्ये हे दिवसेंदिवस निकामी जर
होत असेल तर नमस्कार, मी डॉक्टर श्रीनिवास, सोनटक्के आयुर्वेदालय पंचकर्म सेंटर इथून. किडनी निकामी होण्याची प्रामुख्याने कोणते कोणते कारणे असू शकतात? बीपीच्या गोळ्या अनियमित खाणे किंवा शुगरच्या गोळ्या अनियमित खाणे, जास्त दिवसापर्यंत अतिप्रमाणामध्ये स्वतःच्या मनाने पेन किलर ही औषधं जास्तीत जास्त खाणे, किंवा डॉक्टरांच्या कोणत्याही प्रकारचे सल्ला न घेता स्वतःच्या मनानं हातपाय दुखत आहे, अंग दुखत आहे, अशा परिस्थितीमध्ये जर समजा तुम्ही पेन किलर जर समजा खात असाल, नक्कीच तुमची किडनी ही निकामी होऊ शकते. तंबाखूचं प्रमाण अतिप्रमाणामध्ये सेवन करणे, दारूचं प्रमाण अति सेवन करणे, अशा परिस्थितीमध्ये सुद्धाही तुमची किडनी निकामी होऊ शकते. जंक फूड खाणे, कोल्ड्रिंक घेणे, त्यानंतर बाहेर असे विषैली पदार्थ आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त प्रमाणामध्ये जर समजा आपण घेतलं तरी आपली किडनी निकामी होऊ शकते. यायला किडनीचा प्रॉब्लेम होता, आम्हाला माहीत नाही. एकाएकी तब्येत बिघडली, आम्ही दवाखान्यात गेलो. दवाखान्यामध्ये सांगितलं की इन्फेक्शन झालं म्हणे औषधीचं. तर 8 दिवस आम्ही केअरमध्ये राहिलो, तिथेही नाही सांगितलं. शेवट सुट्टीच्या दिवशी सांगितलं का किडनी फेल झाली. मग आम्ही विचार केला किडनी फेल झाली तर आता का करायचं, डायलिसिस करा म्हणे. डायलिसिस आम्हाला करायची नव्हती. गट चांदू आम्ही मोबाईलमध्ये फेसबुकवर सोनटक्के सरांचं पाहिलं दवाखान्याचं. तिथं डायलिसिस केल्यावरही उपचार होते म्हणे, पण आमचा विचार झाला का पहिलेच जाऊन यायचं. इथं आल्याच्यानं आम्हाला खूप आराम पडला. पहिल्या वेळेसच आम्हाला 3 दिवसात 1 पॉईंट कमी झालं. त्याच्यानंतर मग आम्ही गावाला गेलो, दिवाळीनंतर भरती राहायसाठी आलो. भरती राहिल्यावर आम्हाला खूप आराम पडला. तर सुरुवातीला मला चालता येत नव्हतं, सीडी चालता येत नव्हतं, उठक बैठक करता येत नव्हतं व मांडी घालता येत नव्हतं. नागपूरला मला तिथे MRI वगैरे काढायला सांगितलं होतं. त्यावेळेस माझ्या घुटण्याची गादी फाटली म्हणून असे दवाखान्यामध्ये सांगितले व त्याच्यानंतर त्यांनी सांगितले का याचे ऑपरेशन करावे लागेल. तर जेव्हा मी इथे गडचांदूरच्या दवाखान्यामध्ये आले होते तर त्यावेळेस मी सीडी जे रेलिंग आहे ते पकडू चालत होतो. तर आता मला ते काहीच त्रास नाही. आता मी स्वतः चालू शकतो व मांडी वगैरे घालू शकतो. तुरला सोनटक्के आयुर्वेदिक इथे आले. त्याच्यानंतर तिथे त्यांनी मला पंचकर्म वगैरे सांगितले होते. मी पंचकर्म वगैरे केले त्याच्यामध्ये. तर पंचकर्म केल्याच्या नंतर मला इथे आराम झालेला आहे. कंबरदुखी, डोकंदुखी आणि गुडघेदुखी यासाठी सातत्याने तुम्ही पेन किलर घेताय, जरा थांबा. यासाठी काही गोष्टी आपण जाणून घेऊ. काल माझ्याकडे एक रुग्ण आलेला होता. तो सातत्याने 2 वर्षापासून पेन किलर खूप खायचा. मग त्याला काही दिवसामध्ये मलबद्धतेचा त्रास, पोटामध्ये गॅसेसचा प्रॉब्लेम आणि आता सध्या त्याला किडनीचा त्रास चालू झालेला आहे. सुरुवातीला त्याला काही दिवसामध्ये पेन किलर घेतल्यामुळे त्याला आराम खूप पडायचा, परंतु सातत्याने ते घेतले असल्यामुळे काही त्याला विपरीत परिणाम भोगावे लागले, ज्यामध्ये प्राथमिक अवस्थेमध्ये त्याला मलबद्धतेचा त्रास, गॅसेसचा प्रॉब्लेम, ॲसिडिटीचा प्रॉब्लेम, त्यानंतर आता सध्या हल्ली काल परवा असं माहिती झालं की त्याला किडनीचाही त्रास सुरू झालेला आहे. मुख्यतः हे पेन किलर घेतल्यामुळे नेमकं काय होते आपल्या शरीरामध्ये, जर अतिप्रमाणामध्ये दीर्घकाळ पोटामध्ये पेन किलर राहिल्यामुळे गॅस्ट्रिक प्रॉब्लेम, अल्सरचा प्रॉब्लेम, लिव्हरचे प्रॉब्लेम आणि किडनीच्या तक्रारी, त्याच्यामध्ये किडनीच्या जर समजा तक्रारी सुरू झाल्या तर सुरुवातीचा प्राथमिक लक्षण क्रिएटिनिन लेवल वाढणे, शरीरामध्ये सूजन येणे, त्याच्यानंतर लघवीरा
फार कमी प्रमाणामध्ये येणे आणि हातापायावर अंगावरती सुजन भरपूर सातत्याने येत असते. मूळ कारण जर समजा आपण शोधून काढलं आणि त्यावरती आयुर्वेदामध्ये दोन्ही गोष्टी शक्य आहे. त्यासोबतच जर समजा आयुर्वेदामध्ये असं सांगते की मूळ कारणावर जर समजा उपचार केला तर आपल्याला पेनकिलरही खायची गरज नाही आणि आजारही आपल्याला कमी करता येते. आपल्याला आराम तर हवाच, परंतु नुकसानही नको. चला आजच मग तुम्ही उपचाराची योग्य दिशा ठरवा. डॉक्टरांनी सांगितलं की 70-80% किडनी खराब आहे. तुम्हाला लवकरात लवकर डायलिसिस करण्याची वेळ ऑटोवाले काकाजी मिळाले. त्यांनी आम्हाला डॉक्टर सोनटकेचा पत्ता सांगितला, गडचांदूर. इथे आलो आम्ही आणि इथे सरांनी सांगितलं की काही दिवस राहावं लागेल, आयुर्वेदिक उपचार करावं लागेल. दुसऱ्या दिवशीपासून माझ्या पप्पावर आयुर्वेदिक उपाय, पंचकर्म वगैरे चालू झाला. त्याच्यानंतर आता माझे पप्पा आधीपेक्षा खूप बरे आहे. त्यांनी सांगितलं की तुम्हाला ऑपरेशन करायचं आहे की खांदा बदलवायचा आहे आणि तुमचा हात वर जाणार नाही, थोडाच वर जाईल असं त्यांनी मला सांगितलं. तुम्हाला कारण तुमच्या नसमध्ये पाणी झालं आहे, तुमचं खांद्याचं ऑपरेशन करावंच लागेल. मग माझ्या मुलीने सांगितलं की जिथे तुला आधी गुडघ्यांमध्ये तुला हे झालं, बरी झाली, उठू बसू शकत आहे, त्या डॉक्टरांकडे जा. म्हणून मी पुण्याला गेली ऑपरेशनाला, पण तिथून परत आली तर सरळ मी गडचांदूरला आली डॉक्टर सोनटक्के यांच्या हॉस्पिटलमध्ये. तर तिथे मी खांद्याची ट्रीटमेंट घेतली. तर मला असं वाटते की त्या सरांशिवाय कोणी चांगलं करू शकतच नाही, कारण मी बरेच फिरली, बऱ्याच लोकांच्या ओपिनियन घेतल्या. मला तिथे विश्वास आहे माझ्या. ते बरं कमीत कमी मी 15 दिवस ट्रीटमेंट घेतली. त्यानंतर मला 95% आराम मला दवाखान्यातच झाला. राहिलेला आता थोडाफार तो घरी 6 महिन्याच्या पिरियडमध्ये औषधांनी बरा झाला. आपल्याकडे आजच्या कंडिशनमध्ये बरेचसे हे जे काही सगळे पेशंट दिसत आहे ते सगळे किडनी फेल आहे. 1, 2, 3 आणि अशा परिस्थितीमध्ये किडनी मुख्यतः किडनीच म्हणून धरून येत नाही, तर सोबत आपल्याला लिव्हरचाही आजार असतो आणि किडनीचाही आजार असतो काही केसेसमध्ये. तर यांना जे सुरुवातीला जो त्रास होता तो पूर्णपणे किडनी फेल झाली होती, जे की म्हणजे काही कारणास्तव किडनी काम करणं, आपल्या बॉडीमधून पाणी पूर्णपणे फेकत नाही, किडनी काम करणं हे बंद करते. डायलिसिस हा एकमेव मात्र पर्याय उरतो आपल्याकडे. तर तेव्हा आयुर्वेदिक औषध उपचाराने कसा फरक पडतो आपण पेशंटकडूनच समजून घेऊ. आज आपल्याकडे साजन वनकर म्हणून आलेले होते. अगोदरची जी अवस्था होती, आम्ही त्यांना सुरुवातीला जे पेशंट पाहिला होता साजनला, तर आपल्या हॉस्पिटलपासून म्हणजे बाहेरच गाडीमध्येच आम्हाला तपासावं लागलं, कारण तर त्याची कंडिशन नव्हती की ते पूर्णपणे आपल्या हॉस्पिटलमध्ये येऊ शकेल. तर त्याला शरीर एकदम अंगावरती, हातापावरती, शरीरावरती सुजन होती, त्याला बोलता पण येत नव्हते अशीच माहिती मिळाली. तर डॉक्टर सोनटके आयुर्वेदिक गडचांदूर इथे ट्रीटमेंट म्हणजे आयुर्वेदिक उपचार करायसाठी म्हणून ते आणले होते. त्यांच्या मित्रांनी, त्यांच्या गावकरी लोकांनी त्यांना कॉन्ट्रीब्यूट करून त्याची परिस्थिती खूप खराब असताना, तर तशा अवस्थेमध्ये आपण त्याला ट्रीटमेंट केली. तर सुरुवातीच्या आणि आताच्या कंडिशनमध्ये आपण समजून घेऊ. तर सुरुवातीला साजन आणि साजनचा भाऊ इथे बसलेला आहे. तर सुरुवातीला साजनला काय त्रास होता? शरीर सुजन होतं, शरीराला सुजन होते. सुरुवातीची कंडिशन कशी होती तुमची? पूर्ण गाडीमध्ये आलो मी, गाडीमध्ये आणलेले होते. शरीराला सुजन होती, चालता येत नव्हतं. कपडे सुद्धा त्यांना लावता येत नव्हते. हिमोग्लोबिन कमी होता. आणि तशा परिस्थितीमध्ये आयुर्वेदिक औषधाने किती दिवसानंतर तुम्हाला फरक पडला होता? 6 महिने. 1 ते 1.5 महिन्यामध्ये त्याला चांगल्या पद्धतीचा फरक पडलेला आहे. बरोबर. ठीक आहे. तर आता कशी आहे तब्येत? एकदम चांगली आहे. आता जवळपास 1.5 ते 2 वर्ष झाले साजनला. एकदम आता तो तुमच्या समोर एकदम चालणं, फिरणं, बसणं, उठणं एकदम व्यवस्थित आहे. धन्यवाद.
वजन कमी करण्यासाठी आयुर्वेदाचा औषधोपचार जे घेणार आहोत त्यामध्ये कोणते कोणते औषधांची सामग्री आणि त्यामध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या पद्धतीचा वापर केला पाहिजे. ज्या लोकांचं वय 50 ते 60 वर्षापर्यंत ठेपलेलं आहे, ज्या लोकांना डाएट प्लॅन बरोबर होत नाही किंवा असे काही आजार, मधुमेह आहे, त्याच्यानंतर हायपरटेन्शन आहे, त्याच्यानंतर जनरल वीकनेस पण आहे, ह्या लोकांना किती जरी समजा आपण आहाराचं एक रेस्ट्रिक्शन दिलं तर त्यामध्ये ते पॉसिबल होत नाही. मग तशा वेळेस तुम्ही आयुर्वेदाचं काही औषधोपचार ज्यामध्ये त्रिफळा रसायन आहे किंवा त्रिफळाचा काढा आहे, अशा प्रकारचं आपण सेवन केलं तर नक्कीच याच्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो. दररोज ते प्रमाण वाढत होतं, क्रिएटिन लेवल वाढत होतं, प्रोटीन वाढत होतं, ब्लड लेवल कमी होत होतं. नंतर त्यांनी ते क्रिएटिन लेवल वाढल्यामुळे मला डायलिसिस करायचा आग्रह खूप होता त्यांचा. 2 वेळा आग्रह केला पण मला नकार होता, नाही करायचं होतं. बस स्टँडवर एक ॲटोवाला आला, म्हणजे गडचांदूरला जा, 100% पंचकर्मा, तिथे जा तुम्ही, तुमचा खरंच उपचार होणार आहे, डायलिसिस करायची गरज पडणार नाही. तिथेच गाडी केली आणि सरळ इथे आल्यानंतर 5-7 दिवस आम्ही ॲडमिट होतो. त्या दरम्यान लगेच स्टेटमेंट झालं आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे जसं ब्लड लेवल वाढली, क्रिएटिन लेवल कमी झाली, प्रोटीन कमी झालं, म्हणजे उपचार सुंदर सुरू झाला. प्रॉब्लेम आहे बा, तर आता तुला डायलिसिस करा लागते, तर तू कुठेतरी जा बा. आणि आता मला गडचांदूरला आणलं. मग गडचांदूरला आणल्यावर मला आहे ना गाडीमध्ये टाकून आणलं. गाडीमध्ये टाकून आणले तर माझी कंडिशन खूप बेकार होती. हातपाय सुजन, पोट खूप फुगून होतं आणि मला खूप असं दम येत होता आणि खूप त्रास होता. मग आहे ना मला डॉक्टर सोनटक्केकडे आणलं. मग आहे ना डॉक्टरांनी माझ्यावर उपचार केला. मला गोळ्या औषधी सगळं दिलं आणि आता माझी प्रकृती 15 दिवस झाले घ्यायला मला डॉक्टरांनी औषध दिलं तर. आणि आता माझी तब्येत खूप चांगली आहे. मी चालतासुद्धा येत आहे, मला दम नाही येत, काही नाही, एकदम बरी आहे. मला किडनीचा थोडा 1 फेब्रुवारीला त्रास झाला, तर मी चंद्रपूरला भरती झालो. चंद्रपूरला भरती झाल्यावर तिथं ICUमध्ये 9 दिवस थांबलो गेलं. तिथं काही बरोबर ट्रीटमेंट झालं नाही. तिथून मग बाहेर काढलं मला.
बाहेर काढल्यावर 2-3 दिवस जनरल वॉर्डमध्ये ठेवला. तिथेही काही मग डायलिसिस केली त्याला चंद्रपूरच्या डॉक्टरने. डायलिसिस 2 वेळ केली. 2 वेळ करूनही काही त्याचं समाधान वाटलं नाही. तिथून मग एका जणांना आम्हाला सांगितलं आमच्या मुलीला का आपल्या गडचिरोलीचे डॉक्टर संपर्क डॉक्टर आयुर्वेदवाले आहेत तिथे जाऊन पाहावं. तर मग मी 13 फरवरीला इथं आलो गडचिरोलीला डॉक्टर सोनटक्के. इथली औषधी घेतली, ट्रीटमेंट झाला. यांनी सांगितलं का बा तुम्हाला डायलिसिस करायची काही जरूरत नव्हती, पण माहिती डायलिसिस झाल्यावर भेटली ती कळली डॉक्टर सोनटक्केची. डायलिसिस होऊन गेली माझी. डायलिसिस झाल्यावर काही जरूरत नव्हती म्हणजे तुम्हाला डायलिसिस करायची, तरी पण केली आम्ही पहिलेच. तरी पण काही येत नाही म्हणजे डॉक्टर साहेबांनी सांगितलं सोनटक्के डॉक्टर साहेब तरी पण आता आराम होऊ शकतो. तर त्याची मग औषधी घेतली. औषधी 15 दिवस झाले खाल्ली. चांगलं वाटते, आराम आहे. जेवण पहिले होत नव्हतं डायलिसिसच्या अगोदर. डायलिसिस झाल्यावरही जेवण नाही. त्याची औषधीनं जेवण वगैरे चांगलं होतं आणि स्वास्थ्य चांगलं वाटतं. पण थोडा दम घ्यायला थोडा त्रास होते. ते होऊन थोडा वेळ लागते. ठीक वाटत आहे मला ते. डॉक्टर सोनटक्के आयुर्वेद पंचकर्मा आयुर्वेद. किडन्या फेल निघल्या. त्यानंतर त्यांच्या रिपोर्टनुसार दोन्ही किडन्या फेल निघल्यानंतर मला स्पेशल गाडी करून चंद्रपूरचे सरकारी दवाखान्यात जावं लागलं. तिथं सुद्धा त्यांनी ब्लड तपासला आणि युरिया तपासला. तिथे सुद्धा माझ्या दोन्ही किडन्या फेल निघल्या. त्यांच्या सल्ल्यानुसार मी तिथं गळ्यातील एक कोणती नळी म्हणतो गळ्यातील जे डायजेस्ट करायची एक नळी टाकली आणि तिथे मी 23 आणि 27 तारखेला डायजेस्ट करून घेतलं. त्यांच्यानंतर मी पुन्हा उमरीचं वापस 6 दिवस भरतीला आलो आणि त्यांच्यानंतर मी उमरीचं वापस आलो. उमरीचं आल्यानंतर मला काही गावातील व्यक्तीनुसार श्री श्रीनिवास सोनटक्के यांचा पत्ता लागला की हे किडनीसाठी चांगले डॉक्टर आहे म्हणून मी तिथं अवश्य भेट देऊन का असं मग गावातल्या रहिवाशांनी सांगितलं आणि मी तिथं त्यांच्या भेटीसाठी प्रत्यक्षात 2 दिवसांना गेलो. त्याच्यानंतर त्यांनी सुद्धा माझा त्याच्या विसरलेला किडन्या फेल आहे म्हणून त्यांनी सुद्धा माझा रिपोर्ट तपासला आणि त्याच्यात सुद्धा त्यांच्या रिपोर्टनुसार युरियानुसार माझ्या दोन्ही किडन्या फेल निघल्या आणि त्यावेळेस माझं फक्त हिमोग्लोबिन 6 ग्रॅम होतं आणि माझ्या किडन्या पूर्ण जाऊन होत्या म्हणजे दोन्ही खराब होत्या. आणि त्याच्यानंतर त्यांच्या सल्ल्यानुसार मी दोन्ही किडन्या जाऊन त्यांच्यानंतर मी त्या सल्ल्यानुसार मी त्या गोळ्या घेतल्या आणि त्याच्या त्या जे पद सांगितले त्या पद मी ते पूर्ण तंतोत पाळल्या आणि त्याच्यानुसार मी आपलं त्या गोळ्या ज्या टाईमनुसार घेतल्या आणि त्याचं आता प्रत्यक्षात आज डबल 4 तारखेनंतर आज प्रत्येक 30 तारखेला 25 गोळ्या होत्या. त्याच्यानंतर मला पूर्ण आज आराम आहे. आज डबल रिपोर्ट मी तपासला. त्याच्यामध्ये पूर्ण फरक पडून किडन्या नॉर्मल झाल्या आणि आपलं हिमोग्लोबिन हे सुद्धा 9 ग्रॅमवर आला. मी जयंत चंदे उमरी यवतमाळ जिल्हा येथे रहिवासी असून मागील मला आपण जी मुलाखत मोबाईलमध्ये किडनी विकाराने पाहिले होते तेव्हा मला माझ्या गळ्यात नळ्या टाकल्या होत्या, हातात पिस्तोला टाकला होता, 3 ते 4 वेळ डायलिसिस झाले होते. वारंवार चंद्रपूर व मोठ्या शहरात ट्रीटमेंट साठी जावे लागत होते जे की पडणार नव्हते आणि रिपोर्टमध्ये पण खूप खराब होता. तेव्हा हिमोग्लोबिन 3 वर होते व क्रिएटिन 8 ते 9 वर गेले होते. आता 2 महिन्यापासून मी डॉक्टर सोनटक्के आर्धी गडचिरोली येथे उपचार घेत आहो. आज माझे रक्त 3 पासून मग 5 वर कधी 9 वर व आता 12 पर्यंत गेले आणि क्रिएटिन 8-9 वर गेलेले एकदम नॉर्मल म्हणजे 0.8 वर आहे. धन्यवाद. माझे जीवन सर्वसाधारणप्रमाणे सामान्य आहे. त्याच्याकडे गेलो, त्यानं फी भरली 400 रुपये आणि टेबलवर आम्ही कॅबिनमध्ये गेलो. सांगितला हा बाई म्हणे आखरी स्टेपवर गेली. आता म्हणे याचं काही खरं नाही, याला म्हणे 80 टाका लागते आणि ते ब्लड चेकअप करते ना काहीतरी म्हणे त्याला ते करा लागते म्हणे. तर भावानं सांगितलं ते म्हणे करू नको म्हणे रक्ताच डायलिसिस ते करू नको म्हणे, सरळ तू म्हणे थांब म्हणे घाबरू नको, मी फोन लावतो म्हणे समोर. तर मग त्याचा मित्र होता, त्यांचं कोणतरी नातेवाईक एक आलता दुरुस्त झाला किडनीचा. मग त्यानं फोन लावला की त्यानं तुमचा डॉक्टरचा पत्ता घेतला त्यानं गडचांदूरच्या डॉक्टरचा. मग तिथून त्यानं इकडं पाठवला, घाबरू नको म्हणे तिथं बाई तुझी टणटण होऊन जाते म्हणे. मग आम्ही तिथून नांदेडहूनच सरळ इकडे निघालो गाडी घेऊन. आलो इथं पत्ता काढला तर डॉक्टर आम्हाला मिळाले.
डॉक्टर मिळाल्यानंतर आलो त्याच्याकडं, तर बाईला आमची उलाट होत जाय, काही खाल्लं म्हणजे लगेच उलाट होय. गडचांदूच्या डॉक्टरनं हे केलं, तपासलं, तर गोळ्या दिल्या. त्या दिवशी आम्ही मुक्काम राहिलो. त्या गोळ्यानं त्याची उलाट जागेवर थांबली. थांबल्याच्या नंतर मग त्यांना रात्रभर थांबलो, त्यांचं आम्हाला विलाज केलं आणि नंतर आणखीन मेडिकल देऊन घरी वाटी लावलं. त्या मेडिकलवरून आता मी 2 महिन्याच्या नंतर आजच आलो. मधात गोळ्या बोलवल्या होत्या फक्त. त्या गोळ्यावरून आता माझी घरची बाई जी आहे एकदम क्लिअर टनटन आहे. काम धंदा, स्वयंपाक करते, भांडे घासते, कपडे धुते, लेकरं 3 नातू आहे मला, 3ही नातू एकटीच सांभाळते. आणि स्लिप डिस्कचा जो प्रॉब्लेम होता, माझा इतका प्रॉब्लेम होता की मी धड म्हणजे उठू शकत नव्हती, बसू शकत नव्हती, झोपता पण नव्हतं 1 महिन्याबरोबर. मग आम्हाला इथं जेव्हा माहिती पडलं की असं असं आहे, तर मी म्हटलं चला एक आयुर्वेदिक आहे तर आपण करून पाहू. मग आम्ही डॉक्टरकडे आलो. त्यांचं चांगलं शिकलेले आहेत, MD वगैरे केलेले आहेत चांगलं त्यांनी आयुर्वेदिकमध्ये. तर आम्हाला याचा विश्वास पटला आणि मी तिथे पंचकर्म सांगितलं मला सरांनी. मग पंचकर्म केलं मी 21 दिवसाचं पूर्ण. पंचकर्माने मला खूप इफेक्ट चांगले आलेले आहेत आणि दुखण्याचा आता प्रॉब्लेम नाही, काही नाही. मी आता जाऊन चालू शकते. योगा वगैरे पण त्यांनी खूप प्लॅनिंग सांगितलं की तुम्ही किडनी ट्रान्सप्लांट करा. किडनी ट्रान्सप्लांटसाठी मी माझी प्रोसेस वगैरे केली होती किडनी, कारण त्याचा ग्रुप आणि माझा ग्रुप दोन्ही एकच मिळत होता, त्याच्यामुळं मला किडनी याला द्यावं लागत होती. पण मी नंतर निश्चय केला की किडनी देऊन मी याचंही जीवन व्यर्थ आणि माझंही जीवन व्यर्थ होण्यापेक्षा मी किडनीचा ट्रान्सप्लांट कॅन्सल केला. आणि मला त्याच्यानंतर जेव्हा मी दवाखान्यात होतो तर मी किडनी ट्रान्सप्लांट केलेले पेशंट मी माझ्या डोळ्याने पाहिले की ते ट्रान्सप्लांट केल्यानंतर बी पुन्हा ते 2 वर्षांनी 1 वर्षानं पुन्हा डायलिसिसवर आले. त्याला 2-2, 3-3 डायलिसिस चालू होत्या. त्याच्यामुळे मी किडनी ट्रान्सप्लांटचा जे प्लॅनिंग होता तो मी कॅन्सल केला. आणि मग मी वणीला आलो. वणीला आल्यानंतर मग मला थोडंसं माहिती मिळाली का बा इथे गडचांदूरला डॉक्टर सोनटक्के आहे. तिथे आलो मी, त्यांना दाखवलं. त्यांनी पाहिली माझ्या मुलाची परिस्थिती आणि मी तिथून ट्रीटमेंट चालू केलं. ट्रीटमेंट चालू केल्यानंतर जवळपास आता 2 महिने झाले मी जवळपास ट्रीटमेंट करत आहो. माझ्या मुलाची तब्येत वगैरे छान आहे. मला जे मुलाला माझ्या ताप थंडी जे काही वाटत होतं ते पूर्णपणे कमी झालं आणि याची तब्येत, जेवण बी चांगलं होत आहे, लघवी बी चांगली करत आहे आणि तब्येत वगैरे एकदम छान आहे याची. जयवंत राऊत राहणार कुर्बाखेडचा रहिवासी असून यवतमाळ जिल्ह्याचा रहिवासी आहो. मी नागपूर आणि यवतमाळचा ट्रीटमेंट दवाखान्याचा किडनीचा त्रास आहे मला. त्या दवाखान्याची ट्रीटमेंट करता करता मी नागपूरचं ट्रीटमेंट माझं चालू आहे आणि यवतमाळसुद्धा ट्रीटमेंट चालू आहे. आणि किडनी माझी फेल झालेली आहे. माझी किडनी भरपूर पॉईंटची वाढलेली आहे. त्याच्यामुळे त्या डॉक्टरांनी सांगितलं डायलिसिस करा आजच्या आत, 2 दिवसाच्या आत तुम्ही डायलिसिस करा तर तुम्ही जगू शकता, जगू शकत नाही असं सांगितल्यावर मला याचं ट्रीटमेंट मी चालू असताना चालूच आहे माझं ट्रीटमेंट. नंतर मी डॉक्टर सोनटक्के, डॉक्टर आयबा असा पत्ता लागला गडचांदूरला. त्या डॉक्टरकडे मी ट्रीटमेंट घेण्यासाठी करता आलो होतो आणि ट्रीटमेंट घेणं चालू आहे. तर मला 120 ते 130 दिवस झाले माझं ते चालू आहे कोर्स आणि मला 100% आराम मिळालेला आहे आणि तब्येत माझी चांगली झालेली आहे. 2 दिवसात डॉक्टर साहेबांनी डायलिसिस सांगितलं होतं. आता मला 4 महिने झाले डायलिसिस करण्याची गरज पडली नाही आणि याच्यापासून मला 100% आराम मिळालेला आहे. मेरा नाम नासिर खान, मैं यवतमाल से हूँ और मेरे को किडनी का प्रॉब्लम चालू था. मैंने मेडिसिन बहुत जगह करा था. हमारे तावड़े सर ने बोलते थे मेरे को क्या 7 दिन के ऊपर गारंटी नहीं है करके. वहाँ से फिर मेरे को नागपुर रेफर करे. नागपुर ले जाने के बाद मेरे को वहाँ भी बता दिए मेरे दोस्तान वाले सब लोग, मैं क्योंकि आरोग्य सेवक लोगों की वहाँ खिदमत करते हुए रहता तो मेरे को डॉक्टर लोगों से अच्छी पहचान होगी. वो लोगों ने मेरे को वहाँ ले गए. वहाँ भी उन्होंने मेरे को डायलिसिस का बोल दिए. डायलिसिस का बोले बाद मेरे घर के लोगों को बोल दिया उन्होंने डायरेक्ट कि इनकी गारंटी नहीं है. तो मेरे घर में रोना धोना ये हो मच गया. फिर मेरे दोस्त को कॉल करा, मैंने ऐसी बात है तो सोनटक्के सर गडचांदूर की इनका एड्रेस दिए मेरे को. एड्रेस दिए बाद मैं यहाँ आया. यहाँ आए बाद मेरे को सर ने देखे और सर ने बोले कि तुमको 26 घंटे के अंदर ही तुमको फर्क गिरेगा करके. मेरे कैटेट था पहले था मेरा 10.5, पहले मेरी रिपोर्ट में 10.5 था. अब मेरी रिपोर्ट बन गई
अब मेरी रिपोर्ट ये है, मेरा खाना पीना बंद हो गया था और मेरे किडनी में प्रॉब्लम ऐसा चालू था, मेरे दर्द होना चालू हो गया था। सर ने जब दवा दिए 2 टक में मेरी किडनी में से 16 mm के पत्थरे गिरे और ये 16 mm के पत्थरे ऐसे कई बाथरूम में बह गए, जिसको बाथरूम में कुछ फास्ट हुई तो बाथरूम में बह गए और वही दवा से आज मैं ऐसा दिख रहा, नहीं तो अल्लाह ताला ऐसा हो जा रहा था कि मेरी मौत के मुंह में चले गया था। अल्लाह से ये दुआ करता कि मेरा मालिक हटे, सर हिफाजत करे।